होणारी संघाचं अभिनंदन आणि नवगर संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. परंतु प्रथमतः आपण आलेल्या पाहुण्यांचं शुभागमनाने स्वागत करूया. आपण संतोष दादांना विनंती करूया अरविंद धनाजी पाटील आणि त्यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती करतोय. अरविंद साहेबांना आपण विनंती करूया आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. धन्यवाद. तर आदेश यांनी 2 विकेट घेतल्या, गोलंदाजी तुफानी केली, त्याच्यानंतर 20 धावांची मॅरेथॉन इनिंग वादळी फलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाचा बाजार लवकर उठवला. त्यांच्याकडे जत्रा आहे ना भाई चषक, त्यांना पण मोकळं लवकर केली. जा बाबा तिकडं, बरोबर की नाही? त्यांच्याकडे घ्या ना भाई चषक. सुधीर गरज साहेब, चला नेक्स्ट मॅच होईल बी बेलदार वाडा त्यांच्या विरोधात विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम. दरम्यान अरविंद साहेबांचा आपण व्यासपीठावरती सन्मान करतोय. त्यानंतर सदरक्षणाय खलनिर्माणाचे ज्यांचे ब्रीद वाक्य आहे, सज्जनांचं रक्षण करणं आणि दुर्जनांना शासन करणारी पोलीस यंत्रणेचे करंडे साहेब यांना आपण विनंती करणार आहोत. आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. करंडे साहेबांना आपण विनंती करूया. आपण अतिथी कक्षामध्ये खरं तर ऊन वारा पाऊस याची तमाना बाळगता जनतेच्या सेवेसाठी कोण तर महाराष्ट्र पोलीस आणि त्यांचा आपण विशेष सन्मान या ठिकाणी करत आहोत. आपण संतोष दादांना विनंती करूया, त्यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. खरं तर करंडे साहेबांचा चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये आम्ही पाहिला होता. कमालीची गोलंदाजी त्याने साकारली होती आणि आज पुन्हा एकदा क्रिकेटवरचं प्रेम दाखवण्यासाठी त्यांची उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांचा विशेष सन्मान आपण संतोष दादांच्या शुभास्ते करत आहोत. यानंतर आपण या गावातील वायरमॅन गणेश ठाकूर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करतोय. गणेश ठाकूर साहेबांना आपण विनंती करतोय की आपला सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण यायचं आहे. खर तर गणेश ठाकूर खर तर आपण पाहिलं तर इलेक्ट्रिक विभागामध्ये वायरमॅनची कामगिरी ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली आणि त्यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. चला यानंतर आपण खर तर कामगारांचं नेतृत्व ज्यांच्या खांद्यावरती आहे, जिथं जिथं कामगारांना गरज पडते त्या ठिकाणी नक्कीच उभे राहणारे आमचे भारतीय जनता पार्टीचे महेश शेठ बालदी यांचे निकटवर्ती चंद्रकांत घरत, अगदी नेहमी हसरा चेहरा आणि चंद्रकांत घरत साहेबांना आपण विनंती करूया आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. आपण त्यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी करूया. पुन्हा एकदा संतोष दादांना आपण विनंती करूया. खरं तर आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आपण दिलात, त्यामुळे आपला सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. खरं तर कामगारांचं नेतृत्व ज्यांच्या खांद्यावरती आहे, ज्या ज्या ठिकाणी कामगार अडतात त्या ठिकाणी नक्कीच आपला अमूल्य वेळ खर्च करून चंद्रकांत दादा त्या ठिकाणी उपस्थित होतात. त्यामुळे नक्कीच त्यांचा देखील आपण विशेष सन्मान या ठिकाणी करत आहोत. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात, त्यामुळे मनपूर्वक आभार. महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी ही मायेची प्रेमाची उबदार शाल स्नेह आणि प्रेम यांचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. नंतर बोकरवडा गावातील धीरजजी पाटील यांना आपण विनंती करूया आपण देखील अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. आपला देखील आपण विशेष सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. धीरज पाटील साहेबांना आपण विनंती करूया आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. खर तर आपला अमूल्य वेळ चंद्रकांत दादा तुम्ही दिलात, त्यामुळे आयोजकांकडून आपल्या मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. धीरज पाटील यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. या व्यासपीठावरती कालपासून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली, परंतु आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान केला जात आहे. खरं तर ही स्पर्धा ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, ही स्पर्धा फक्त आपल्या वडिलांच्या नावासाठी संतोष दादांनी सर्व पैसा आपल्या खिशातून खर्च केला आणि आपल्या वडिलांचा जागर या स्पर्धेच्या माध्यमातून त्याला केला, त्यामुळे त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करूया. यस, संतोषदादा पाटील यांचं हे जबरदस्त योगदान आपल्या पिताश्रींना त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी जबरदस्त स्पर्धा. चला खोपटे त्यांच्या विरोधात बेलदार वाडा असा हा सामना. खोपटे वन द टॉस डिसाइडेड फील्ड पास. पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचा अगुण शंतनू आणि परेश ठाकूर. परेश ठाकूर एक मोठे धुतुमचा आहे ना काविलवाले बेलदार वाडा, नाही ते परेश ठाकूर आहे ना धुतुमचा.
चला पहिला चेंडू बघूया. डॉट बॉल निर्धाव चेंडू, संघाची धावसंख्या 0वर. पहिलं षटक प्रगती पदावर अभिजित ठाकूर. अतिशय दमदार सदा. दरम्यान सन्माननीय दिनेश पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. प्रथमतः मी विनंती करतोय की अगोदरची मॅच झाली होती ती मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची राहून गेली. आदेश आपण या. आदेश कडू, सोनाली गावातील आदेश कडू पाहुण्यांचं स्वागत करत असताना ती ट्रॉफी द्यायची राहून गेली. आपण विनंती करूया. यस राईट महोदय विकेट. पुन्हा एकदा फ्लॅट डिलिव्हरी. अप्परकट करायचा होता परंतु चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल. अतिशय अप्रतिम बॉलिंग अटॅक. राईट महोदय विकेट तयार. मी हरिचंद्र बुधाजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आदेशला ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन आपण कौतुक करायचं आहे. अप्रतिम खेळ, फलंदाजी उत्तम, गोलंदाजी उत्तम, क्षेत्ररक्षण उत्तम आणि ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण हरिचंद्र बुधाजी पाटील यांच्या शुभ हस्ते आदेशला देत आहोत. यस बॅकफुटला गेला. चांगलं टायमिंग बघूया ऑफच्या दिशेने बघूया. आणि आदेश प्रथमतः मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे, कसं वाटतंय? छान वाटतंय, सुंदर खेळायला वाटतंय, अप्रतिम आयोजन आहे. बॅटिंग करत असताना तू स्टाईल थोडीशी बदलली आहे, कारण की तुझी स्टाईल आम्हाला रोडपल्लीचं परेश कडेची आठवण करून दिली. काय व्हेरिएशन केलंस? ओपनिंगला उतरलो जरा सर्कलला इम्प्रोव्हायझन फटके खेळायची गरज होती, कारण की इथं स्कोर होणं लांब बाउंड्री असल्यामुळे जात नव्हते, इम्प्रोव्हायझन फटके खेळत होतो. नक्कीच पुढच्या मॅचसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊन पुन्हा एकदा आपण मायक्रोफोन कडे वळतोय दशरथ दादा पाटील यांच्या. हो यस पुन्हा एकदा क्लास टायमिंग. अतिशय अप्रतिम स्ट्रोक आणि आणखीन एक नाही या पहिला दमदार चौकार उद्या बॅकफुटला गेला होता. संघाची धावसंख्या झाली 5वर. बिनबाद 5 रन. 2 चेंडू डॉट बॉल नंतर चौकार नंतर सिंगल असा हा संमिश्र मारा. जबरदस्त बॉलिंग अटॅक. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर खोपटे आणि त्यांच्या विरोधात बेलदार वाडा. आणि ह्या यस पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी होती. डॉट डिलिव्हरी राहिला शेवटचा बॉल. 1 बॉल टू गो. अंतिम डिलिव्हरी. परेश ठाकूर आणि शंतोनी ही पहिली जोडी सलामीची आरंभीची मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण. सदाबहार स्पर्धा स्वर्गीय वैकुंठवासी दिवंगत कैलासवासी मधुकर बुधावजी पाटील यांच्या स्मरणार्थ. ओहो यस पुन्हा एकदा ग्रेट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग, भन्नाट मारा, सुसाट मारा आणि षटक क्रमांक पहिले संपुटात. पहिल्या षटकात धावा दिल्या इनमिन फक्त 5 धावा. दमदार गोलंदाजी, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग, जबरदस्त प्रदर्शन, एक्झिबिशन परफॉर्मन्स. $59 म्हणजे जास्ती असं 70 ते 80 धावा होत नाहीत. गोलंदाजांना पूरक पोषक असं वातावरण, फेवरेबल, अनुकूल. थोडासा हवेमध्ये गारवा आहे.
हो, वाईटचा इशारा स्वैर मारा, देशाईन मारा, एक धाव मिळेल. पहिले आव्हान तर पहिले एक्स्ट्राच. टोटल स्कोईज मुव्हिंग 6 पर बिनबादचा अशी सद्यस्थिती विद्यमान अवस्था. प्रेक्षक लाईव्ह यांचं हे लाईव्ह टेलिकास्ट. आणि ह्या येस पुन्हा एकदा आउटसाइड द स्टंप अगेन दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा, देशाहीन मारा. स्टंप कुठे, चेंडू कुठे, जखम मांडीला आणि इला ढुंगणाला. आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी. एक धावेचा इशारा, एक धाव मिळेल. दुसरे सलग अवांतर धावसंघाची धावसंख्या झाली 7 वर 7 पनान. पहिलं षटक आपला तर होतं, नंतर मात्र थोडासा रायडा महोदय विकेट. आयुष भगत येस पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश करा, टॅप केला, चेंडू गेलाय. एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या झाली 8 वर. सिंगल. प्रेक्षक लाईव्ह यांच्या माध्यमातून घर बसल्या आपण ऑनलाईन स्पर्धा बघू शकता. समोर टीव्ही, पुढ्यात व्यायाची बाटली, उजव्या हाताला चाकणा आणि बायकोला बरं वाटतं माझा नवरा घरात आहे. रात्री शक्यतो बायका पाठवतो नवऱ्याला नाही का. ओहो, ग्रेट डिले, सुपर बॉलिंग. भन्नाट मारा पुन्हा एकदा. अतिशय वेगवान, गतिमान. बॅट्समन आउट. क्लीन बॉल, त्रिफलाचित. नाही ते कशी क्रॉस आहे ना, त्याच्यामुळे समजत नाही. त्याला पण समजलं नाही, इतक्या वेगाने चेंडू निघून गेलाय. आणि हा पहिला धक्का, पहिल्या विकेटचं बदन, पहिला गडी गडत, पहिला हदरा, पहिल्या विकेटची हकालपट्टी, उचल बांगडी, प्रथम विकेट स्वाहा. तो डोंगरीचा मामा म्हणाला ते असतात म्हणून सांगतोय. गव्हांचा मामा आणि त्यांचा मामा. खरं म्हणजे पोलिसांनी यांना विचारावं म्हणजे आरोपी कुठे लपलेत हे तुम्हाला लगेच सांगतील. अख्ख्या गावाचा त्यांना माहीत कानाकोपरा कुठे मॅच आहे त्यांना विचारा. येस, नवीन बॅटर वंडांदा फलंदाज, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. नवनिर्वाचित फलंदाज स्वप्नील खोपटे त्यांच्या विरोधात विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम रायवल व्हर्सेस अगेन्स्ट. विरुद्ध संघ बॉलिंग मार्क तयार. बेलदार वाडा अशी ही चकमक. दरम्यान भेंडकल बी संघाचे चंद्रकांत ठाकूर यांना आपण विनंती करूया, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. चंद्रकांत ठाकूर साहेबांना आपण विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती या. आजच्या रात्रीमध्ये पहिल्या फेरीतील शेवट चौथी मॅच ना, नाही हे तिसरी चालू आहे. सात राठी आणि त्यांच्या विरोधात शैलेश कोट नाकायच्या राघोबा देव. या दोन्ही संघाचे कॅप्टन आमचा जर आवाज ऐकत असाल, कोट नाका त्यांच्या विरोधात सात राठी दोन्ही संघाचे कॅप्टन. चला बॉलिंग मार्क तयार. आयुष भगत. ओ हो हो, अप्रतिम डिलिव्हरी, ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्र. बघूया अतिशय भन्नाट वेग, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, व्हरायटीज, वैविध्यपूर्ण बॉलिंग अटॅक. दॅट शुड बी डॉट बॉल. ओहो, मॅग्निफिशियंट पेस ऑफ बॉलिंग. आणि राहिला शेवटचा बॉल, 1 बॉल टू गो. अंतिम चेंडू तयार. पहिल्या षटकात 5 धावा, दुसरं षटक प्रगतीपथावर. रायडा महोदय विकेट. ओहो, अगेन दॅट शुड बी नाईस डिलिव्हरी. आणि षटक क्रमांक दुसरं फिनिश. 12 चेंडूमध्ये संघाची धावसंख्या फक्त इनमिन 12 धावा. दरम्यान सिंगर हसराम घरत, खोपटे गावचे लिजेंड सिंगर आणि समालोचक यांनी शुभेच्छा दिलेत खोपटे संघाला. धन्यवाद. आपण ही स्पर्धा ऑनलाईन बघत आहात. पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी आणि त्यांच्या संघासाठी बरं शुभेच्छा त्यांना देणार. बरोबर, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी.
चला बॉलिंग मार्क तयार नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 इन दी प्रोग्रेस अभिजित ज्याने पहिल्या षटकात धाव दिले फक्त इन मिन 5 धावा त्याचे हे कोट्यामधलं अंतिम आखेचं षटक संघाच्या वतीनं सांगित तिसरं षटक प्रगती पथावर चला पहिला चेंडू ओहो काय गरज आहे सांगा मला सरळ बोट जर जात असेल तर बोर वाकडं घ्यायची काय गरज पडली आरामशीर खेळला आउटसाइड द स्टंप जरी स्टेअर केला असता पुश केला असता तरी एक धाव सहज मिळाली असते बघूया कारण गोलंदाजी इतकी भयानक आहे आणि हा यस पुन्हा एकदा लॉब करायचा चेंडू हवेमध्ये डिस्टन्स गाठता आले नाही आणि सेकंड विकेट कोल्याप्स दुसऱ्या विकेटचं बदन दुसऱ्या विकेटचा कडदाबा आहे परेश ठाकूर बॅक टू द डगआउट गठडी वळली गेली भैया दुसऱ्या विकेटचं बहिर्गमन मार्गक्रमण दुसरे विकेट बॉयकॉटेड फलंदाज ऋषी रोंबडे आर संघाची धावसंख्या 2 बाद 12 वर 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट अतिशय अप्रतिम बॉलिंग अटॅक अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी अचूकता भेदकता आणि दाहकता असं हे जबरदस्त संतुलित बॉलिंग अटॅक ॲक्युरेसी अचूकता दाहकता आणि भेदकता चला थोडं स्पीडअप करा प्लीज दोन्ही संघाला विनंती करतोय ही तिसरी मॅच चौथा सामना होईल दोन बलाढ्य अव्वल संघ खोपटा विरुद्ध त्यांच्या विरोधात बेलदार वाडा दोन्ही बलाढ्य टीम पंचक्रोशीतील मातब्बर संघामध्ये यस पुन्हा एकदा टॅप केलाय चेंडूला शिक्की सिंगल टोटल स्कोर इज 30 आणि 4 धावा मिळतील संघाची धावसंख्या आली 17 वर गॅप सिलेक्शन चांगलं होतं शॉर्ट थर्ड मॅन डीप थर्ड मॅन चेंडू फरार झाला 4 धावा मिळते संघाची धावसंख्या 17 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट 16 वर 16 रन्स हो येस पुन्हा एकदा मोठा फटका मारायच्या नादात पुन्हा एकदा अतिशय अप्रतिम बॉलिंग अटॅक 4 धावा मिळतील संघाची धावसंख्या
जा जेवून घ्या, नाही तर बटाटे राहतील. जेवून कधी पण लवकर कुठं काही साखरपुड्याला गेलं ना पहिला जेवून घ्यायचं. चला दरम्यान व्यासपीठावरती आजकाल होऊ दे, नको होऊ आपण दे. दिनेशजी पाटील मनोहर घरात, बरोबर की नाही? बेंडकल गावातील चंद्रकांत ठाकूर आणि विकास पाटील यांची उपस्थिती पाहतोय. त्यांचं देखील आपण या क्रीडानगरीमध्ये वेलकम सहर्ष स्वागत करतोय. तर सन्मान करून घ्या प्लीज. चला आपण सन्मान सोहळ्याकडे वळतोय. बेंडकल गावातील चंद्रकांत ठाकूर यांची उपस्थिती पाहायला मिळते. आपण चंद्रकांत दादांना विनंती करतोय आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण अतिथी कक्ष दाखल व्हायचं आहे. खर तर बेंडकल गावातील चंद्रकांत ठाकूर साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी ही मायेची प्रेमाची उबदार शाल, स्नेह आणि प्रेम यांचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांचा आपण सन्मान करतोय. यानंतर मनोहर गरज साहेबांना आपण विनंती करतोय की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. चला यानंतर आपण मनोहर गरज साहेबांचा सन्मान करणार आहोत. संतोष दादांच्या शुभ हस्ते आपण मनोहर गरज साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान करतोय. यानंतर नक्कीच व्यासपीठावरती आपल्याला विकासजी पाटील यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते आणि विकास पाटील साहेबांना देखील आपण विनंती करूया की आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. आपला देखील एक सन्मान आपण करतोय. विकास पाटील साहेबांना आपण विनंती करूया आपण देखील अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. आपला देखील एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतो. यानंतर दिनेश पाटील यांना आपण विनंती करूया. येस, जोरदार अपेल आणि अजून एक विकेट जाईल. तिसरा म्हटलं स्वप्नील बॅक टू द डगआउट. संघाची धावसंख्या फक्त इनमेन मंथन म्हात्रे. संघाची धावसंख्या 22 वर. तीन बाद 22, 22 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. नवीन फलंदाज, 3 डाऊन द फलंदाज आदित्य पाटील. 5 षटकांचा सामना असेल आजच्या रजनीमधील. दुसरी रजनी, दुसरी नाईट, त्यामधली ही तिसरी मॅच. पहिल्या सामन्यात जबरदस्त विजय प्रस्थापित केला होता. चला दरम्यान आपण पुढच्या मॅच साठी इन्व्हाइट करतोय राघोबा शैलेश कोटनाका आणि त्याच्या अगेन्स्ट आपण ऐशीदेव सातराडी संघाच्या संघनायकाला विनंती करतोय. चला टॉस साठी आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे. चला दोन्ही संघाचे संघनायक राघोबा शैलेश कोटनाका आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण सातराडी संघ यांच्या दरम्यान टॉस करतोय. या लवकर प्लीज. दोन्ही संघाचे कॅप्टन. चौथा सामना, चौथी लढत. सातराडी यांच्या विरोधात राघोबा धाव. चला बोलिंग मार्क होता या षटक क्रमांक 14 प्रगती पथावर. मंदा लेफ्ट आर्म हो द विकेट. पुन्हा एकदा सुपर बॉलिंग, पंचांचा निर्णय आणि हा असेल म्हटले डॉट डिलिव्हरी, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या फक्त इनमेन 22. पहिल्या षटकात 5, दुसऱ्या षटकात 7 आणि तिसऱ्या षटकात 10 धावा असं कॅल्क्युलेशन. आणि हा यस पुन्हा एकदा. तर एक धावामुळे संघाची धावसंख्या 23. चौथं षटक प्रगती पथावर. तर आदित्य पाटील 3 षटकार, एक धाव याचे मारामार आहे. तर 3 षटकार कसले मारणार? हा, ते काय मोदी साहेब आहेत का? बसायला षटकार कधी आता किती अर्धाच झाला ना बसवून इथं. तो बॅट्समन आउट झाला, त्याला लावले ते का दुसऱ्याला लावलेत. म्हणजे लावते आम्हाला बोलला का हरकत, आमच्या बापाचं काय जातंय.
जर 3 षटकार मारले आदित्य यांनी तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. चला व्यासपीठावरती दिनेश दादांचं शुभागमन झाला. दिनेश दादांचं देखील आपण वेलकम सहर्ष स्वागत करूया. अतिशय कमी धावसंख्या कालचं जो हायेस्ट विक्रमी धावसंख्या 59. आज मात्र 40च्या वर देखील कुठला संघ गेला नाही. ते मगाशी होता 45. यस धावांचा दुर्भिक्ष संचित. हो हो यस पुन्हा एकदा सुपर बॉलिंग. अफलातून डिलिव्हरी. चांगला चेंडू भन्नाट मारा सुसाट मारा डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. धावांसाठी 10 दिशा फिरवेशी जगदीशा खोपटे. अजूनही बॉल बाकी आहेत किती रे. लास्ट बॉल आणि षटक संपल्या बघूया. आणि राहिलं शेवटचं षटक अंतिम आख्याचं निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर. धावा फक्त इनिमिन. या षटकात फक्त एकच धाव आली. 2 धावा आल्या. पहिल्या षटकात 2 दुसऱ्या षटकात 7 धावा तिसऱ्या षटकात 10 धावा आणि या षटकात फक्त 2 धावा. अतिशय कुरुम गती संत गती मंद गती कासव चाप कचुवा चाप खेळ. खोपटे यस मंथन नवीन गोलंदाज. चला शेवटचं षटक प्रगतीबद्दल मंथन. हो हो यस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. पहिला चेंडू गेला डॉट बॉल. निर्धाव चेंडू. राहिले फक्त एनमिन 5 चेंडू. चला दोन्ही संघाचे संघनायक आर्यस कोटनाका आणि सातराडी संघ चला टॉस साठी जॉईंट व्हा. जो संघनायक यस अजूनही रनआउट धावचित. विकेट झाले म्हणजे 5वी. कोपटे संघ पुन्हा एकदा अतिशय कमी धावसंख्येवर. राहिले फक्त एनमिन 4 बॉल. बऱ्याच प्रतीक्षेनंतर पाळणा घरात आला. धन्यवाद. या संघाची धावसंख्या 31 रन्स. अजूनही बॉल बाकी आहेत. 2 बॉल बाकी आहेत. 2 balls to go फ्रॉम आदित्य तयार.
मंथन तो आदित्य, आदित्य म्हणजे सूर्य. हे षटकार अजून जर मारला आणि हा या सुन्ना अन्सायला हुक करायचा होता आणि फलंदाज बॅटर इज आउट. राहिला शेवटचा बॉल. संघाची धावसंख्या म्हटते 31 रन्स. राहिला शेवटचा बॉल. 1 बॉल टू गो. अंतिम चेंडू तयार. अंतिम षटक, अंतिम चेंडू.
पण शाही श्रद्धा बेलदारवाडा टीम आता तुमच्याकडे लक्ष वेधलं जाईल की लगेचच आपण आता फिल्डिंग सेटअप लावून घ्या. चला, थँक्यू सो मच. दशरथजी पाटील सरांचा आपण आवाज ऐकत होता. त्यानंतर हितेजी म्हात्रे सरांचा आपण आवाज ऐकला. तर संपूर्ण क्रीडा रसिकांचा आणि आलेल्या तमाम मान्यवरांचं आणि संपूर्ण खेळाडूंचं देखील सहर्ष स्वागत करूयात आणि जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं, जिथे आपल्याला पाहायला मिळते ती दमदार स्पर्धा. स्वर्गीय मधुकर बुधाजी पाटील चषक 2026 क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळत आहे. तो बोकरविडाच्या क्रीडांगणावरती आपण आहोत. बोकरविडा गावामध्ये जिथे चालू आहे टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. 4 दिवसांचा क्रिकेटचा रंगाबिरंगी सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्यामध्ये आजचा दुसरा दिवस आणि तिसरी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली. एका बाजूला टीम जरीमरी खोपटे टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतला. 30 चेंडू त्यांनी टाकले, 31 धावा खर्च केला. विजयासाठी 32चा पाठलाग करत असताना टीम आपल्याला जरीमरी खोपट्या पाहायला मिळणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला 9वा 11 शाही श्रद्धा बेलदारवाडा टीम बॅटिंग करत असताना थोड्या अडचणीमध्ये सापडली, परंतु आता गोलंदाजी देखील तिखट करावी लागेल. त्यासाठी गोलंदाज शंतनू पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल शंतनू यांचा आपल्याला पाहायला मिळाला, परंतु बॉल चाललाय आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चाललाय सीमा पार. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ बॉल न घेतली, बाउंड्री लाईनची भेट, चौकार. पहिल्याच बॉलवरती स्वागत पाहायला मिळाला 4 धावसंख्येनं. आता श्री गणेश होत असताना आपल्याला पाहायला मिळाला टीम जरीमरे खोपटे टीमचा आपल्याला पाहायला मिळते. 32चा पाठलाग करायचा आहे आणि अशा वेळेला पॉवर प्लेच्या षटकांमध्ये शंतनू या गोलंदाजावरती तुटून पडत असताना बॅटर मयूर आपल्याला पाहायला मिळतं. यावेळचा बॉल जसा आला तसाच पाठवून दिलाय. बॉल चाललाय पुन्हा एकदा सीमारेषा पार, चौकार. चला, यावेळचा बॉल आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तर अगदी बाबाच्या डोक्याची घंटा वाजू शकली असती, पण या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. ते अर्थातच 1 धावसंख्येत असताना आत्ताच्या घडीला धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत. त्या टोटल आपल्याला पाहायला मिळतात 9 धावा. 9 रन ऑन स्कोर कार्ड. धावफलकावरती 9 धावा बनत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नऊ धावफलकावरती शंतनू आपल्याला गोलंदाजीसाठी असताना पाहायला मिळतात. शंतनू गोलंदाजीसाठी मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. यावेळचा बॉल पडल्यानंतर खाली राहायला सांगत असताना बॅटर देखील आपल्याला पाहायला मिळतात. मंथन आणि त्यांच्या साथीला मयूर अशी आघाडीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 9 धावफलकावरती बनल्यात. एकंदरीत षटक क्रमांक 1 चा खेळ चालू आहे. मार्गस्थ असताना आपल्याला देखील पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना पुढचा बॉल. यावेळचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय समोरच्या दिशेला. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलवरती रन्स मिळतील त्या 6. बेधडक बेधुंद षटकार. पहिल्याच गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडत असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत, परंतु यावेळचा बॉल देखील
मैदानाच्या आतमध्ये आउटफील फास्ट आहे, चेंडू देखील थांबणार नाहीये, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. ओव्हर नंबर 1चा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती पहिल्याच गोलंदाज शंतनू याच्यावरती अक्षरशः तुटून पडलेले पाहायला मिळाले. 19 धावा धावफलकावरती आपल्याला येत असताना पाहायला मिळालेले आहेत आणि आता दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज मार्गस्थ होत असताना परेश ठाकूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. परेश ठाकूर मगाशी ज्या गोष्टीची चर्चा केली होती दशरथजी पाटील सरांनी, परेश ठाकूर म्हणजे धुतुम गावाला बिलॉंग करणारा मिस्टर हेलिकॉप्टर म्हणून ज्या खेळाडूची ओळख आपल्याला पाहायला मिळते कित्येक क्रीडांगणावरती, आणि आता मात्र बेलदारवाड्याचे परेश ठाकूर आता गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळालेले आहेत. पहिल्याच बॉलवरती एक धावसंख्या मिळाली, एका धावेने धावफलक पुढे चालल्या. आताच्या घडीला टोटल धावा बनलेल्या आहेत त्या 20 धावा धावफलकावरती बनल्यात. आत्ताच्या घडीला पाटला करायचा तो 32चा, म्हणजे अजून येणारे बॉल आहेत ते 23 धावा करायच्या आहेत, जिंकण्यासाठी 12. यावेळचा बॉल आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, प्रोटेक्शन लावण्यात आलंय. या बॉलवरती एक धावसंख्या मिळते, एका धावेने धावफलक पुढे चालले. 21 धावा धावफलकावरती. चला नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालेला आहे. टॉस जिंकलेला आहे टीम कोटनाकन आणि डिसिजन जो का असेल तर आपण लगेचच घ्या आणि सामना संपल्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचा आहे. आणि यावेळचा बॉल आता बॉल चाललेला आहे तो सीमारेषेच्या पलीकडे या बॉलवरती, आणि 3-1 दर्जेदार स्ट्रोक, चौकार. यावेळचा बॉल देखील कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. या दोन्ही बॅटरांना असा विचार केला, असंच म्हणावं लागेल की आयोजकांचा वेळ आपल्याला वाचवायचा आहे. या चुक्तीप्रमाणे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. थोडी स्वरूपात उत्तर दिलं जाते आणि मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. धावा बनल्या त्या धावफलकावरती 25 धावा, 29 धावा धावफलकावरती, 29 आपल्याला पाहायला मिळतात. आता पुढचा बॉल आता फटका फसला तर चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक टिपला जाईल आणि पहिल्या फलंदाजाचा संपुष्टात आला इथेच खेळ. चला नवीन बॅटर लगेचच या. आपण आता जास्तीचा वेळ खर्च करायचा नाही, याच्याकडे देखील लक्ष वेधलं जाईल की आपण नवीन बॅटर आयुष बघत येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पार्टनरशिप चांगली झाली होती, परंतु आता परतावं लागलं. जो आघाडीला आला होता मंथन आपल्याला पाहायला मिळतो. 4 बॉलमध्ये 11 धावसंख्येवरती खेळतो आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला बॅटर पाहायला मिळत आहे तो मंथन, ज्यानं कालच्या दिवसामध्ये स्वप्नातली आणि आयुष्यामधली पहिली बाईक ज्या खेळाडूनं जिंकली तो आता नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की आपल्या आयुष्यामध्ये एखादी बाईक आपल्याला यायला हवी, आणि ते स्वप्न मात्र काल सत्यामध्ये उतरलं आणि मंथन या खेळाडूनं काल मात्र आपल्या आयुष्यातली स्वप्नातली पहिली बाईक त्या खेळाडूने जिंकली. यावेळेचा बॉल मैदानाच्या आतमध्ये एक धावसंख्येत असताना पाहायला मिळाले. धावफलकावरती एकंदरीत 30 धावा बनल्या, म्हणजे आता विजयासाठी करायच्या आहेत 18 बॉल आणि 2 धावा.
चला गोलंदाजीसाठी आता गोलंदाज देखील मार्गस्थ होत असताना आपल्याला तेजस पाटील येत असताना पाहायला मिळतात. तेजस पाटील गोलंदाजीसाठी येत असताना पहिलाच बॉलवरती मोठा फटका. बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे. विजयाचा जयघोष करणारा हा चौकार. अगदी मी तर म्हणेन 19 बॉल राखत सामना 17 बॉल राखत अगदी फिनिश झालेला आहे आणि टीम जरीमरी खोपटे टीमनं सामना जिंकला. अभिनंदन विजय टीमचे आणि पराभूत झालेल्या टीमचे देखील तितकेच आभार. चला दोन्ही टीम आता हँडशेक करायचा आहे. टीम आता आपल्याला पाहायला मिळणार पुढच्या मॅच मध्ये कोट नका. चला आपण डिसिजन काय घेतलाय? क्षेत्ररक्षण. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देखील आपण देणार आहोत. दमदार खेळ त्याचा राहिला. षटक देखील दमदार पाहायला मिळाला. अर्थात ज्या खेळाडूनं कालच्या दिवसामध्ये स्वप्नातली आणि कारकिर्दीतली पहिली बाई जिंकली, मंथन ठरलं या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला हँडशेक देखील आता केलं जाईल दोन्ही टीमच्या माध्यमातून आणि मंथन या खेळाडूला आपण देणार आहोत या स्पर्धेतला मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देऊन तिथून आपण त्या खेळाडूला सन्मानित करणार आहोत. चला मंथन आपण या आणि मान्यवरांना देखील विनंती